कशा प्रकारे 2013 पासून फक्त 2017 मध्ये एक टेंडर फक्त एका सिक्युरिटीसाठी निघालं होतं आणि त्याच्यानंतर हेच लोक करत आहेत. आणि ज्याप्रमाणे यांनी पण सांगितलेले आहे हे जे 3 लोक हे सगळं चालवत आहे 2000 कोटी रुपयाचं जे टेंडर आहे जे समाज कल्याणच्या विशेषतः मुलांसाठी ज्याच्यावर पैसे खर्च करण्याची आवश्यकता आहे ते ठेकेदारांवर कसे किती कोट्यवधी रुपये खर्च करत आहे याच्यातून स्पष्ट होतो. मला असं वाटतं की जितके पैसे ते मुलांवर खर्च करत नाही आहे ते समाजाच्या मुलींवर खर्च करत नाही आहे जे हॉस्टेलमध्ये राहणारे आहे त्याच्यापेक्षा किती जास्त पैसे ते फक्त ठेकेदारांवर खर्च करत आहे. आपण जे मेजर मुद्दा ते होतं त्यांनी काढलेलं आहे पण जे जेवणाचा जे मुद्दा आहे त्या जेवणामध्ये कशा प्रकारचे 1700 कोटी रुपयाचा एक वेगळा टेंडर काढण्यात आला. पहिले काय व्हायचं की जे महिला बचत गट ते स्वयंसेवी संस्था होते ते लोकल लेवलवर जिल्हा स्तरावर ते टेंडर घ्यायचे खाना पुरवण्याचा म्हणजे महिला एकत्र यायचे आणि ते टेंडर घेऊन ते हॉस्टेल्समध्ये खाना पुरवण्याचं काम करायचे. आणि जेव्हा हे टेंडर देण्यात आलं होतं जिल्हा स्तरावर तर त्याच्यामध्ये एक अशी टाकण्यात आली होती की तुम्ही सब कॉन्ट्रॅक्ट करू शकत नाही म्हणजे ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतलेले आहे त्यांनी स्वतः चालवायला पाहिजे. पण आता त्यांना जास्त पैसे मिळत नाही होते म्हणून त्यांनी महाराष्ट्र स्तरावर जेवणाचाही कॉन्ट्रॅक्ट टेंडर त्यांनी काढलं आणि त्यामध्ये ही अट काढण्यात आलेली आहे. म्हणजे आता ते बीबीजीने घेतला असेल किंवा ते क्रिस्टलने घेतला असेल किंवा दुसरी तिसरी जे कंपनी आहे त्यांनी घेतला असेल तर त्यांना हे अट काढण्यात आलेली आहे की तुम्ही तुमच्या लेवलवर हे सब कॉन्ट्रॅक्ट देऊ शकता. म्हणजे ज्या ओल्ड रेटने जे लोक काम करत होते ते 3 कंपनीज आहेत ब्रिस्क आणि क्रिस्टल आणि बीबीजी तर हे अट काढण्यात आलेली आहे. आता जे लोक ओल्ड रेटने काम करत होते तेच आजही ते काम करत आहे ओल्ड रेट प्रमाणे आणि घरी बसून काही न करता या लोकांना अशा प्रकारचा हे टेंडर काढण्यात आलेला आहे. म्हणजे एका जेव्हा टेंडर काढण्यात येतं तर त्याच्यानंतर मोठा टेंडर असल्यानंतर ते एक प्री बिड मीटिंग असतं की आपण 10 लोक इंटरेस्टेड आहे ते टेंडर घेण्यामध्ये तर प्री बिड मीटिंग कॉल करतं ते डिपार्टमेंट त्यांचे इंजिनियर्स ऑफिसर सगळं बसतं आणि चर्चा करतात. मग लोक सांगतात की साहेब 30 जिल्ह्यामध्ये तुम्ही हे सांगितलेले आहे की 30 जिल्ह्यामध्ये तुमचा अनुभव असायला पाहिजे. तर 30 जिल्ह्यामध्ये नाही माझ्याकडे 20 जिल्ह्याचा एक्सपिरियन्स आहे. मग 300 कोटी रुपयाचा तुम्हाला वार्षिक उलाढाल असायला पाहिजे. मग ते म्हणतात की माझ्याकडे 200 कोटीचा आहे वार्षिक उलाढाल. मग जेव्हा त्यांनी हे प्री बिड मीटिंग केली आणि त्यांना असं कळलं की 1-2 असे एजन्सीज आलेले आहेत की ज्यांचा हे अनुभव आणि जे अटी आहे ते फिट होतात मग ते पुन्हा येतील आणि त्यांना टेंडर मिळू शकतं. मग ते त्यांनी कॉरिजंडम काढलं. म्हणजे कॉरिजंडम नंतर त्यांनी काय केलं की जिथे 30 जिल्ह्यांचा एक्सपिरियन्स पाहिजे होता तर त्यांनी कॉरिजंडम मध्ये हे सांगितलं की 35 डिस्ट्रिक्टचा 35 डिस्ट्रिक्टचा एक्सपिरियन्स आम्हाला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करणारा ठेकेदार पाहिजे. कोण करत होते हे बीबीजी करत होते क्रिस्टल करत होती आणि तिसरी जी कंपनी आहे ब्रिस्क करत होती ब्रिस्क स्मार्ट. मग इनिशियली त्यांनी काय केलं होतं की 100 कोटी रुपयाचा उलाढाल आपले हे पाहिजे वार्षिक टर्नओव्हर. जेव्हा त्यांना कळलं की 2-3 एजन्सीज अजून असे आलेले आहे की ज्यांचं वार्षिक उत्पन्न 100 कोटी आहे मग त्यांनी काय केलं की 300 कोटीचं हे पाहिजे. मग हे 3ही कंपनी जे आहे ना त्यांचा वार्षिक उलाढाल जे आहे ते 300 कोटी रुपयाचा वरचा आहे. मग फक्त कशा प्रकारे रिंग करण्यात आलेला आहे. आणि मला आता सांगा की ज्या प्रकारे या महानगरपालिकामध्ये महाराणाला जशी छूट देण्यात आली होती महाराणा एजन्सीजला की तू किती तुला खायचं आहे हा आम्हाला पॅकेट द्या तर तसाच प्रकारे या समाज कल्याण विभागामध्ये या 3 एजन्सीसाठी फक्त टेंडरमध्ये हे सांगण्यात आलं होतं की एस्टिमेट अमाऊंटच नाही आहे टेंडरमध्ये की 2000चा टेंडर आहे का 1000 कोटीचा आहे का 500 कोटीचा आहे का 200 कोटी काही नाही. फक्त ठेकेदारांना हे सांगण्यात आलं होतं की तुम्ही सर्व्हिस चार्जेस किती घेणार. सर्व्हिस चार्जेसच्या आधारावर हे टेंडर देण्यात आलं. 10 लोकांनी बिड भरलं
3 लोक क्वालिफाय झाले. ते 3 लोक कोणते? ते 2013 पासून जे काम करत आहे हेच 3 लोक क्वालिफाय झाले त्याच्यामध्ये. आणि तिघांची हे योगायोग आहे का याचं उत्तर द्यावं की तिघांनीही जे आपला सर्व्हिस चार्ज दाखवलेला आहे 19.5%, 19.5% चा अर्थ काय होतं की जेव्हा केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सांगितलेलं आहे त्याचे GRs आहे, रूल आहे की तुम्ही 3.5% ते 7% मॅक्सिमम 7% पेक्षा जास्त घेऊ शकत नाही. तर 19.5 हे तिघांनी आपण हे टाकलं की आम्ही सर्व्हिस चार्ज 19.5% घेणार आहे आणि त्या आधारावर हे त्यांना देण्यात आलेलं आहे. आणि याच्यातून हे स्पष्ट होतं. एक एजन्सी कुणाची आहे तर भारतीय जनता पार्टीचे आमदार, मोठे नेते, मुख्यमंत्र्यांचे जवळचे प्रसाद लाड साहेबांची आहे. दुसरी एजन्सी इतक्या मोठ्या माणसाची आहे की ज्याला एका मोठ्या चॅनलमध्ये 9 o'clock मध्ये त्याला चर्चासाठी एक तासाची चर्चा घडवण्यात आली होती की किती हजार लोकांना हे माणूस आपल्याला हे रोजगार देत आहे. या 2013 पासून इन्शुरन्स कव्हर दिलेला आहे नाही दिलेला आहे याच्या बाबतीत कोणीही विचार केला. आणि इंटरेस्टिंग भाग म्हणजे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट यांना पाहिजे होतं. तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मध्ये समाज कल्याण विभाग हे तुम्हाला देऊ शकतं की माझ्याकडे यांनी 250 सिक्युरिटी गार्ड दिले, 50 कुक्स दिले, 10 गार्डनर्स दिले आणि त्यांचं काम व्यवस्थित होता, चांगलं होता, हे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. समाज कल्याण विभागने त्यांचं जे चार्टर्ड अकाउंटंट जशा प्रकारे हे देतो की त्यांचा बॅलन्स शीट काय आहे, समाज कल्याण विभागाला काहीही माहित नाही. त्यांच्या एक्सपिरियन्स मध्ये मला वाटतं की देशामध्ये कोणत्याही डिपार्टमेंट त्यांच्या फायनान्शियल स्टेटमेंटचा एक्सपिरियन्स त्यांनी एकच पत्रामध्ये लिहिला. ते म्हणजे जास्त हे करायचं नाही, 2 पानामध्ये आपण त्यांचं किती चांगलं काम करत आहे, किती पैसे आपण दिलेले आहे, त्यांचा फायनान्शियल स्टेटमेंट काय आहे. म्हणजे एक कंपनीचा तुम्ही एक वर्षाचं बिल बघितलं तर काय आहे 85 crores, 74 lakh, 37,000. म्हणजे एक वर्षाचा त्यांचा जे उलाढाल त्यांनी फक्त एका सेगमेंटमध्ये दिलेलं आहे की जशा प्रकारे समजा सिक्युरिटी गार्ड्स प्रोव्हाइड करण्यासाठी. तर हे रिंग तयार करण्यात आलं होतं आणि मी ही मागणी करतो की मुख्यमंत्री ची परीक्षा आहे की त्यांनी हे टेंडर रद्द करावं आणि त्याची एक उच्चस्तरीय चौकशी लावा. 2013 पासून कशा प्रकारे हे धंदा, याच्या अगोदर कुणाकडे होतं हे डिपार्टमेंट, हे महाशय जे आलेले आहे समाज कल्याणचे मंत्री साहेब, त्यांच्या अगोदर कोणाच्याकडे होता तर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे होतं हे डिपार्टमेंट. म्हणजे त्यांनाही माहीत पडलं नाही की नियमाप्रमाणे आपल्याला हे टेंडर काढायची आवश्यकता आहे का. तर इतकं मोठं रिंग तयार करून हे काम महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आणि तिघं जे नेते आहेत, ते तिघं जे कंपनीज आहेत, एक जवळची आहे देवेंद्र फडणवीसच्या BJPची, दुसरी आहे अजित पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळची, त्यांच्या खूप जवळचे आहे, आणि तिसरी म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांचे. म्हणजे अशा प्रकारचे काटल, एक नेटवर्क, एक रिंग, एक गँग तयार करून हे सगळं लुटण्याचं काम सुरू आहे. याच्या बाबतीत सविस्तर बोललेलं आहे, ते बाहेर आलेलं आहे. कंपनी जे आहे ना ते मी सांगितलं BBG आहे, BBG कंपनी आहे. माझ्याकडे तसं आहे ना त्या डॉक्युमेंट BBG प्रसाद आहे का? BBG नाव आहे, त्यांच्या परिवारातील लोकांचं नाव आहे. दुसरी जे कंपनीज आहे ते डमी कंपनीज तयार करून त्यांनी दिलेले आहे. तर ते इन्क्वायरी मध्ये निघेल. मी कशाला ओपनली म्हणतो की लाड साहेबांचं नाव, मी असं बेजबाबदारीपणाने बोलणार नाही जोपर्यंत हे डॉक्युमेंट मध्ये नाही आहे. तर डॉक्युमेंट मध्ये त्यांचं स्पष्ट नाव आहे, परिवारातले लोकांचं नाव आहे, जशा प्रकारे बिट्स मध्ये साहेबांच्या मुलांचं नाव होतं. म्हणून मी दुसऱ्या 2 लोकांचं, पण इन्क्वायरी झाली तर सगळ्यांना कळेल की हे कुणाच्या जवळचे आहे. म्हणजे अशा प्रकारचे रिंग तयार करून
हे सगळं. आता MIDCच्या लँडच्या संदर्भात MIDCच्या लँडच्या संदर्भात काय बरं प्रश्न असा आहे, याच्या बाबतीत तुम्हाला प्रश्न विचारायचा असेल तर कारण हे वेगळं मुद्दा होते समाज कल्याण विभाग. मग त्यांना हे माहीत पडलं का नाही की 2013 पासून आपण टेंडर काढलंच नाही, फक्त एकाच हेडमध्ये आपण 2017 मध्ये काढलं. आणि तेही कशासाठी काढलं मी सांगतो तुम्हाला. इनिशियली 2013 मध्ये जे टेंडर देण्यात आले होते यापैकी फक्त 2 लोकांना देण्यात आले होते, फक्त दोघांना 2013 मध्ये. मग त्यांनी काय केलं की सब कॉन्ट्रॅक्ट कुणाला दिले, हे तिसरी कंपनीला दिले. तर तिसरी कंपनी ही इतकी ताकदवर होती, फायनान्शियली तीही इतकी स्ट्रॉंग होती. मग 2017 मध्ये त्यांनी हे काढलं की आता आम्ही पण हे टेंडर भरणार आहे आणि आम्ही हे घेणार आहे. मग त्यांनी एक रिंग तयार केलं की बाबा तू हे घे, मी हे घेतो. अशा प्रकारे हे तिघांनी मिळून रिंग तयार करून 2013 ते 2024 पर्यंत त्यांनी हे सगळं कारभार सुरू केलं. तिघ नेते जे आहेत, तिघ नेते तितकेही दोषी आहे. आणि आपण काही 100, 200, 500 कोटी रुपयाचं बोलत नाही आहे, आपण हजारो कोटी रुपयांच्या घोटाळ्याच्या बाबतीत बोलत आहे. CVCचे गाईडलाईन्स असतं टेंडरिंग मध्ये, ते गाईडलाईन्सची ही कॉपी माझ्याकडे आहे. सगळं वाचल्यानंतर असं कोणता अधिकारी नाही होतं का, IAS अधिकारी असू द्या, सेक्रेटरी असू द्या, प्रिन्सिपल सेक्रेटरी असू द्या, हे जे टेंडर काढण्यात आलेले आहे. आता हे तुम्ही सांगू शकत नाही की हे एकनाथ शिंदे साहेबांच्या डिपार्टमेंटच्या आहे, अजित पवार साहेबांचं काही देणं घेणं नाही ह्याच्यामध्ये. इतकं मोठं टेंडर जेव्हा निघतो तर फायनान्स डिपार्टमेंटचं अप्रुव्हल घ्यावं लागतं. फायनान्स डिपार्टमेंट कुणाच्या हातात आहे, दादांच्या हातात आहे. दादांच्या कोणत्याही एका अधिकाऱ्यांनी हे विचारलं नाही की याच्यामध्ये तर काही नाही आहे, तुम्ही फक्त सर्व्हिस चार्जच्या आधारावर हे तुम्ही टेंडर काढलेले आहे. 2-3 हजार कोटी रुपयेचा हे सगळं कारभार आहे. आता जेवणाचं एक उदाहरण देतो. जेव्हा हे जिल्हा स्तरावर बचत गट महिला हे तयार करून हे जेवण देत होते, तर त्या टेंडरिंग मध्ये त्यांना अंडे किती द्यायचं, केले किती द्यायचं, दूध किती द्यायचं, त्यांनी 1700 कोटी रुपयाचं फक्त जेवणाचं टेंडर काढलं. आणि त्याच्यामध्ये दूध नाही आहे, दूधचा वेगळा टेंडर. म्हणजे जे इकडचे गोरगरीब जिल्हा स्तरावर जे छोटे छोटे होते तर त्यांना तुम्ही अटक घातली होती की दूध ही त्यांना द्यावं. मग हे मोठे लोक जेव्हा आले तर त्यांनी दुधाचं त्यांचं सेटिंग काही झालं नसेल तर दुधाचं वेगळा टेंडर, जेवणाचं वेगळं टेंडर, रेट हे महाराज लोकल लेवलवर जे करत होते तर त्यावेळी वेगळं हे करायचं, रेट द्यायचं. घरी बसून 6-6 कोटी रुपये हे लोक घरी बसून हे खाणार आहे. आता आदरणीय आमचे मित्र संजय शिरसाट साहेब यांच्या बॅगेत कपडे होते. हे नोट आहे की ज्याच्यामध्ये त्यांच्या MIDCच्या लँडच्या संदर्भात सगळं सुरुवातीपासून ते एंड पर्यंत काय काय झालेला आहे हे नोट मध्ये सगळं लिहिलेलं आहे की सुरुवात कोणत्या वर्षी सुरू झाली. कॅनोर डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड यांनी दिनांक 8/4/2022 ला कॅनोर डिस्टिलरीजने हे सगळं ऍप्लिकेशन MIDC कडे केलं होतं. आणि मग MIDC माझी अधिकारी माझे नौकर काय करायचं आहे करते. तर हे सगळं की त्यांनी ऍप्लिकेशन दिलं. आमच्या डिपार्टमेंटने हे सांगितलं की हो आम्ही तुम्हाला देतो, 15 दिवसामध्ये तुम्हाला इतके पैसे भरायचे आहे. त्यानुसार दिनांक 3 जून 2022 रोजीच्या भूखंड वाटप समितीच्या बैठकीमध्ये 20,000 स्क्वेअर फीटची जागा वाटपाचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार कंपनीस दिनांक 6/7/2022 रोजी देकार पत्र देण्यात आले होते. देकार पत्रानुसार 1,36,40,000 रक्कम दिनांक 21/7/2022 पर्यंत भरणा करणे आवश्यक होतं. त्यांनी भरलं नाही, मग ते कॅन्सल झालं.
मग त्यांनी पुन्हा अप्लाय केलं की मला हे पाहिजे करते. आणि त्याच्यानंतर जेव्हा आदरणीय मंत्री साहेब हे म्हणतात की माझं काही देणं घेणं नाही आहे, माझ्या मुलाचं आहे, काय मराठी लोकांनी हे काम करायचं नाही आहे, तुमचं मराठी मुलगा जे आहे त्यांनी काम करायला पाहिजे. पण त्याच्यामध्ये त्यांच्या मुलांनी यांना एक पत्र पाठवले होते की मी का पैसे भरले नाही. तर माझे वडील जे आहे ना, संजय वडिलांचे अँजिओप्लास्टी झाल्यामुळे BOP रकमाचा भरणा विहित कालावधीमध्ये करता आलेला नाही असे त्यांनी 2024 मध्ये पत्र पाठवले. त्यांना पैसे कधी भरायचे होते याच्यामध्ये मी आपल्याला एक कॉपी देणार आहे. मला काही जास्त बोलण्याची आवश्यकता नाही आहे की एक सामान्य एंटरप्रिन्युअर, बिझनेसमॅन, इंडस्ट्रियलिस्ट त्यांनी असं केलं असतं तर हे लँड त्यांना मिळाली असती का. 2022 पासून पैसे कधी फायनल पेमेंट कधी भरले, 2022 चे ऍप्लिकेशन दिल्यानंतर जानेवारी 2025 मध्ये 22, 23, 24, 25 त्यांनी दिलं ना. म्हणजे आता कॅज्युअल अप्रोच म्हणजे कसं असतं, मेसर्स कॅनिओ डिस्टिलरीज प्रायव्हेट कंपनी सदर रक्कम 30 दिवसामध्ये भरणा करणे आवश्यक होते. तथापि सदर कालावधीमध्ये त्यांनी भरणा केलेला नसून विलंब शुल्कासह 150 दिवसामध्ये भरणा करण्याचा कालावधी दिनांक 25/6/2024 रोजी पर्यंत होता. यानी कि 25 जून 2024 तक इन्होंने लेट फीस के साथ अगर ये प्लॉट चाहिए तो इन्होंने भरना. 150 दिन का भी टाइम हो गया. लास्ट डेट थी इसकी 25 जून 2024